नमस्कार, मी मृणाल कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. मंडळी, आज मी सांगली जिल्ह्यातील माधवनगर येथे माझी बहीण विद्या हिच्या घरी आलेलो आणि आम्ही आज दोघी मिळून एक पदार्थ करणार आहोत. हा जो पदार्थ आहे तो महाराष्ट्रीयन थाळीची शान वाढवणारा, जेवणाची लज्जत वाढवणारा असा एक पारंपरिक पदार्थ आहे, जो पौष्टिक आहे, आरोग्यवर्धक आहे, जो सर्वांचा लाडका आहे. आज आम्ही करणार आहोत आंबट तिखट चवीची, जिभेवर ठेवताच विरघळणारी आणि आपण किती खातो आहोत त्याची अजिबात कल्पना न येणारी सुरळीची वडी. सुरळीच्या वडीसाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला इथं दाखवित आहे. खोबरं, कोथिंबीर, चवीला मीठ, कढीपत्ता, फोडणीसाठी हिंग, हळद, मोहरी, जिरे, तीळ, आलं आणि मिरची यांची पेस्ट, डाळीचं पीठ 1 वाटी आणि त्याच एका वाटीचं मोजमाप घेऊन 2.5 वाटी ताक घेतलेलं आहे. विद्या, आता पहिल्यांदा मी सुरीच्या वडीचं मिश्रण करूया. हो करू मी? हो हो. डाळीचं पीठ घ्यायचं बाउलमध्ये. आता इथे मी 1 वाटी 1 वाटी बेसन पीठ घेतलेले, चवीपुरतं मीठ घालायचं. त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालते, हळद आणि हिंग एवढं घालू का? थोडं थोडं त्यातलं घाल. हळद घालते सगळी, मला वाटते रंग यायला. तर आलं मिरचीची पेस्ट घाला. हा ठेचा घालते मी याच्यामध्ये. आता हे सगळं जरा थोडंसं एकजीव करून घेते. बेसन पीठ इथं तुम्ही चालून घेतलं तरी चालण्यासारखं आहे. हा, नाही तर मग सगळंच मिश्रण ताक घालून केलं की नाही की नंतर गाळून घ्यायचं. आता मला ताक घालायचं. ताक थोडं थोडं का ना, ते म्हणजे याच्यात गुठल्या होणार नाही, हा, तसं गोठळा होणार नाही. एकजीव. अडीच वाटी ताक घेतले ना आपण हा, इथं? 2.5 एका वाटी. हो, वाटी. एका वाटीला 2.5 वाटी ताक लागतं. आंबट ताक असलं तरी चालतं. थांब जरा, मी इथे गुठल्या मोडून घेते मग. कुणी कुणी विद्याच्यात तेल घालतं म्हणतात, घालायचं का? नाही ना, नाही घातलं तरी चालतंय. चालेल. थांब जरा, अजून जरा गुठल्या मोडून झालं का प्लेन? अजून नाही. घाल सर, चालेल. विद्या, आता पुढं काय करू? आता हे मिश्रण आपण गाळून घेऊया. म्हणजे ह्याच्यातच गाळलं तरी चालेल. धर ना. या मोठ्या गाळणीवर घेतलं आहे मी आता आणि हे सगळं मिश्रण गाळून घेतलेलं आहे. विद्यात हा चोथा पण हाताने हे करायचं का? आता हा चमच्यानं असा हाताने पिळून घ्यायचा, म्हणजे ह्याचा अर्क उतरतो पिठामध्ये. आलं आणि मिरची आहे ना, हे सगळे त्याचा अर्क ह्याच्यात उतरायला पाहिजे. अगदी. गॅस चालू केलेला आहे आणि सुरीच्या वड्यांचं मिश्रण ठेवलेला पॅन मी गॅसवर ठेवलेला आहे. आता हे आपण मंद आचेवर सगळं शिजवून घ्यायचं आहे. विद्या, आता आपलं मिश्रण बघ, जरा थोडंसं घट्ट झालं. आता अजून जरा ढवळत राहा, म्हणजे ते मिश्रण जरा जरा अजून घट्ट व्हायला लागलं की आपली सुरळीची वडी झाली म्हणून समज. विद्या, हे बघ आता हे घट्ट व्हायला लागले बघ. हा, आता अजून जरा घट्ट घट्ट होत जाईल, ते असंच ढवळत राहा. बर बर. विद्या, हे बघ आता जवळजवळ 5 मिनिटं झाली मी हे मिश्रण शिजवून घेतलेलं आहे. अजून व्हायला हवंय का? हो, आता घट्ट होत आलंय, पण अजून 1-2-3 मिनिटं झाकण ठेवून वाफ काढ. थांब.
हे ठेव. आता आपण 3 मिनिटांनी बघूया का? हा 3 मिनिटांनी बघू. झाकण काढून देते मी आता. हा हा झाली आता 5 मिनिटं. झालंय तयार आपलं पीठ. सुरळीच्या वडीचं पीठ तयार आहे. आपण एक टेस्ट घेऊन बघूया. 1 मिनिट आहे. हे बघा असं झाले. हं? आता ह्याच्यावर घालून आपण टेस्ट बघूया त्याची. पीठ झालंय की नाही कसं समजायचं म्हणून ह्याच्यावर. आता आपण ही टेस्ट करून बघायची आहे. ताटलीमध्ये मी पीठ घातली बघितलेलं आहे छान झाली मग. आणि अशी आपण वडी करून बघायची. गुंडाळी झाली म्हणजे आपली सुरळीची वडी झालेली आहे. आता आपण पुढची प्रक्रिया करू. मी गॅस बंद करून घेतलेला आहे. ताटाला आता तेल लावून घेत आहे. असं पाठीला तेल लावलेलं आहे. आता ह्याच्यावर आपण हे मिश्रण घालणार आहोत. आता मी मिश्रण ह्या ताटावर घालून घेत आहे. असं हळूहळू हळू पसरायचं. पातळ थर द्यायचा. सगळीकडे ताटभर लावून घ्यायचं. सुरळीच्या वडीसाठी हे पीठ आम्ही ताटावर पसरून ठेवलेलं आहे आणि आता आम्ही फोडणी करून घेणार आहे त्याच्यावर घालण्यासाठी. गॅस चालू केलेला आहे. कढई तापत ठेवली आहे. 2 चमचे तेल घातलेले. मोहरी आणि जिरं घातले. हिंग गॅस बंद करून देते. टाकलं. हिंग घातलेलं आहे. कढीलिंबाने तीळ घालून घेतलेले. ह्या 2 मिरच्या घातल्या आणि त्याच्यावर झाकण ठेवते. वडी या पाडून घेऊया. सुरळीच्या वड्यात आपण असे सुरीनं कापून घेऊया. हा आता झाली आपली वडी तयार झालेली आहे. वडी अशी कडेनं सोडवून घेऊया. आता अशी वडी कडेनं सोडून घ्यायची चाकूच्या साह्याने आणि अशी पुढं पुढं नेत जायचं वडी. अशी सुरेख अशी वडी आपली तयार झालेली आहे. सुंदर ताट मी तर सुंदर झाल्यात ग वड्या एकदम. हा, रंग तर फार सुंदर आला. छान हो हो खूप सुंदर आला. अशा छोट्या मोठ्या निघतात. सजावटीसाठी खोबरं, कोथिंबीर वरनं फोडणी आपण केलेली घाल. छान अतिशय सुंदर झालेल्या आहेत सुरळीच्या वड्या. चवीलाही मस्त. अशा रीतीनं आपला सुरळीच्या वड्यांचा व्हिडिओ तयार झालेला आहे. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमचे अभिप्राय कळवा. तर अशाच नवीन रेसिपी आम्ही घेऊन येणार आहोत. धन्यवाद.